गायजांनो, आज आहे 7 जुलै आणि खूप बेकार पाऊस पडतोय आणि ऑफिशियली 24 तास झाले आहेत आमच्याकडे लाईट नाही आहे, मोबाईलला नेटवर्क नाही आहेत. आम्ही कसंबसं भर पावसात भिजत भिजत एवढं ढोपरावर पाण्यात चालत गेलो होतो सो दॅट आमचा फोन थोडासा चार्ज होईल. आम्ही आमच्या रिलेटिव्सकडून जाऊन चार्ज करून आणला आहे. बट स्टील पाऊस परत वाढला आहे आणि परत पाणी भरायला सुरुवात झाली आहे. घराच्या बॅक साईडला अशी सिच्युएशन आहे. तुम्हाला कसं वाटतंय? 24 तास लाईट नाही आहे, नेटवर्क नाही आहे, काहीच नाही करू शकत आहे. पावसाच्या पुढे काही करू शकत नाही आपण, कारण हा निसर्गाने दिलेले सगळं पाऊस आहे. तर लाईट नाही आहे, पाणी नाही आहे आणि मोबाईलला चार्जिंग नाही आहे. कसं वाटतंय तुला? लाईट नाही आहे, बाहेर भरपूर पाऊस पडतोय आणि पाणी पण भरलंय. बोल, अंधारात जेवण बनवलं आम्ही अंधारात जेवण बनवलं. कालच्यापासून कालो कथा इथे अंधारात भांडी घासते. आता मम्मीला विचारूया, तुला कसं वाटतंय? छान वाटतं. छान म्हणजे ठीक आहे. 2 दिवस लाईट नाही पण मजा, म्हणजे आपसात खूप संभाषण होत आहे, बोलायला मिळतं एकमेकांकडे. मी तुम्हाला बाहेर जाऊन पाऊस पण दाखवते, पाणी पण दाखवते. पाऊस काय दाखवायचं, पाणी भरलेलं दाखवते. ही आमच्या विंगची सिच्युएशन आहे. पाणी भरायला सुरुवात झाली आहे परत एकदा. लुक ॲट द सिच्युएशन गाईज. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी आहे आणि खूप पाणी आहे. खोपरापर्यंत पाणी भरलंय. हे थोडंसं कमी झालं होतं मगाशी आम्ही जेव्हा फोन चार्ज करायला गेलो होतो तेव्हा, बट अगेन पाणी वाढलंय आणि आता ते बिल्डिंगमध्ये पण यायला सुरुवात झाली आहे. तिकडे गाड्या बुडल्यात लिटरली. गाईस बघितलं किती पाणी भरलंय. आम्ही जेव्हा फोन वगैरे चार्ज करायला गेलो होतो भरपूर सारी माणसं रस्त्यावर होती, त्यांच्या ढोपऱ्यापर्यंत पाणी होतं. जिथे नजर जाईल तिथपर्यंत समुद्रच समुद्र असं वाटत होतं. मी अशी व्हर्टिकलवाली क्लिप अटॅच करेन म्हणजे तुम्हाला समजेल की किती पाणी होतं. क्रेझी पाणी भरलंय, क्रेझी. आम्ही फोन चार्ज करायला गेलो होतो, या पाण्यातून समुद्रात पोहून पोहून गेलो होतो असं वाटतंय. आमच्या चारी बाजूला पाणी आहे. सो आम्ही काहीच घ्यायला बाहेर पण नाही पडू शकत. तरी पण मी आणि मम्मी बाहेर जाऊन आलो कारण आम्हाला फोन चार्ज करायची चूल होती. हा व्लॉग मी ॲक्च्युली काल करणार होते बिकॉज कालपासून लाईट वगैरे नाही आहेत. बट आत्ता माझ्या फोनला चार्ज आहे त्यामुळे आत्ता मी हा व्लॉग करते. बघूया जिथपर्यंत होईल तिथपर्यंत आपण करूया. कालचा दिवस पण मी हे मंडला आर्ट कलर करण्यात घालवला होता आणि आजही मी तेच करणार आहे बिकॉज वी हॅव नथिंग टू डू. मी खूपच रडते ना की वी हॅव नथिंग टू डू. बट ऑफकोर्स 24 तासाच्या वरती झाले आहेत भाई, वायफाय नाही आहे. कलर करूया. पहिले हे कलर केलं आणि मग दुसरं हे कलर केलं. आज हे करूया. बाहेर ना खूपच जोरदार पाऊस पडतोय. असं जर पाऊस कंटिन्यू पडत राहिला ना तर लेजिट परत पाणी भरेल. पाणी वाढायला सुरुवात झाली आहे. पाणी गेटच्या आत आलं, विंगच्या आत आलं आहे. काल पण सेम सिच्युएशन होती. काल रात्री म्हणजे पाणी इथपर्यंत वरती आलं होतं की कदाचित घरात येऊ शकलं असतं. बट काही तास पाऊस बंद झाला त्यामुळे द सिच्युएशन वॉज इन कंट्रोल. बट आता ज्या प्रकारचा हा पडतोय, सिमिलरली जर हा पुढचे 3-4 तास पडत राहिला तर पाणी वर येईल आणि सगळं आत येईल. आम्ही कांदे वगैरे आवरून ठेवलेत. आम्ही जे इम्पॉर्टंट सामान आहे ते जे खाली राहून डॅमेज होऊ शकतो त्याला वरती घेतलं आहे. शू रॅकच्या खाली विटा लावल्यात. आम्ही विटा आणून ठेवल्यात की फ्रीज जर आत आलं पाणी तर फ्रीजच्या खाली पण विटा टाकू बिकॉज फ्रीज आम्ही नवीन घेतला आहे. टेन्शन का माहौल है गाईज अँड आय एम ब्लॉगिंग इन दिस सिच्युएशन. तुम्ही मला सल्यूट करा. ॲक्च्युली कालचा खूप जास्त टेन्शनचा माहोल होता. मी कालच्या दिवसात ब्लॉग नाही केलं. माझ्या ह्या फोनला चार्जिंग होती बट मी बाकीची कामं करून घेतली. बट नाव दॅट आय एम ब्लॉगिंग. हा जो पाणी भरलाय ना काल पूर्ण क्लिअर झाला होता. आता हा परत भरलाय. काय ना काहीतरी जमवायला लागेल ज्याने हाईट वरती जाईल इम्पॉर्टंट सामानाची. आम्ही आता उनो खेळायला बसतोय. मी डिरेक्टली मम्मी डॅडीना उनो फ्लिप शिकवलंय. याच्यात पण आम्ही काटतोय. जसं काय आम्ही मेंढी कोट खेळताना कसे आपण पत्ते काढतो तसं ह्याच्यात पण आम्ही पत्ते काढतोय. 7 वाटा 7. मम्मी उलटे वाटा डॅडी, उलटे वाटा. उचला पत्ते.
अरे यार एक राहिला. दॅट इज माय पत्ता, दॅट इज मित्तूस पत्ता, दॅट इज बापूस पत्ता. उलटे करू ना. एक नाही ते बरोबर आहेत. एक काढ त्याच्यातून वरचा. आई तुला काय वाटतं कोण जिंकेल हा गेम? काय सांगू कोण जिंकतो? एक हा मी जिंकेल बस. गेम रिव्हर्स पण झालाय आणि फ्लिप पण झालाय. एवढे पत्ते बाकी आहेत. लेट्स सी कोण जिंकतंय. कसं वाटतंय आपल्या बायकोला +5 देऊन? कसं वाटतं डॅडीने तुला +5 दिलं तर? ठीक आहे, हमारा भी टाइम आएगा. मी सुमडीत कोंबडी खेळते. काय जसं आई बोलली होती मी जिंकली आहे. हे दोघे जण खेळत आहेत अजून. हिच्याकडे पण भरपूर पत्ते आहेत, हिच्याकडे पण भरपूर पत्ते आहेत आणि अजून घेत आहेत आणि झुंजतायत. तुम्हाला बाय जीत चुका है. त्यानंतर 3-2-5 खेळूया. मम्मीने मास्टर मूव केलाय ग्रीन आणि उनो झाली आहे ती. आता काय आम्ही जिंकत नाही. टाक जिंकलीस. हाऊ मेनी पत्ते लेफ्ट? उनो झालेला तुमचा. 5 एक्स्ट्रा पेज देखील मजा आ गया. पाऊस पण उघडलाय, साठलेलं पाणी पण थोडंसं कमी कमी झालंय आणि आमचे उनोचे गेम्स पण झाले आहेत. आता आम्ही मे बी नॅप घेऊ किंवा आय विल गो बॅक टू कलरिंग माय मंडला आर्ट. खूप पडला होता, ब्रेक घे जरा. गाईज 6 वाजलेत आणि आम्ही मस्त झोपा काढून उठलोय विदाउट लाईट. काय नाश्ताची तयारी चालू आहे. चहा बनवलाय चहा बनवायला ठेवलाय. ब्लॅक टी कारण दूध नाही आणि मम्मी काहीतरी माझ्यासाठी स्नॅक बनवते. पोटॅटो बाईट्स बनवते माझ्यासाठी. खूप हट्ट केलाय मी त्या पोटॅटो बाईटसाठी आणि मी आता जरा ब्रश करते कारण झोपून उठली आहे ना मी. चहाची कप भरली जाताना आणि जेवण खराब व्हायला नको म्हणून परत रिहीट करतोय जेवण. आणि हे प्यायच्या पाण्याची सोय आहे. कालपासून आम्ही हेच गरम केलेलं पाणी पितोय बिकॉज नो फिल्टर, नो लाईट आणि चल रहा है, कट रही है बस आराम से. एकदम आराम से म्हणजे स्लो कट रही. आराम से म्हणजे आरामात असं नाही, स्लो लाईफ. ऑफकोर्स नो इंटरनेट, नो काम. मी अचानक असं कॅमेरा उचलला बिकॉज पॉवर बँकला माझे चार्जिंग होते आणि मी त्याला चार्ज केलाय. आठवतं मी तुम्हाला सकाळी सांगितलं की आम्ही चार्जिंग करायला फोन घेऊन गेलो होतो. तर द मोमेंट आम्ही पोहोचलो ना तिथे चार्जला लावला माझा फोन छोटावाला 15% चार्ज झाला आणि तिथे लाईट गेली. मग इन्व्हर्टरवाल्या सॉकेटला मम्मीचा फोन लावला होता. मग तिचा एकटीचाच फोन चार्ज होऊन दिला. मी हा फोन घेऊनच नव्हती गेली बिकॉज ह्यात थोडीशी चार्जिंग होती आणि आता उरलेली चार्जिंग मी पॉवर बँकने केली आणि पॉवर बँकला पण चार्ज ठेवला आहे म्हणजे जस्ट इन केस ऑफ एनी नीड्स चार्ज असला पाहिजे. चर्स गाईज. मी आणि आई जातोय पाण्याची पातळी बघायला. शबल पेनो नाही अशी आतमध्ये मला पकडून राहा नाही तर भिजशील. सात नाहीच होतोय तो परत आता वाढला पाऊस. 6 PM वॉटर अपडेट. हा इतना चिडला असेल ना पाणी तो. हा एक साइडला मम्मी माझ्या स्नॅक्सची तयारी करते आणि एक साइडला हे स्वतः डोसा बनवून खात आहेत. चहा झाली आमची. काय वाटतं मम्मी चांगला बनवशील तू? चांगला बनेल साईडला माझ्याकडे. मम्मी आहे ती. आता 2 मिनिटं आधी बोलली जसं होईल तसं खायचं नाही तर ठोकीन. आता बोलते चांगलं बनेल. काय बोललेली मला एक्झॅक्ट तिचे वर्ड्स द्या. काय बोललेली ती? जर चांगला नाही तर ठोकीन तुला. एकेकाला ठोकीन बोललेली. आता कॅमेऱ्यावर समोर लगेच म्हणे मम्मी वडापावची भाजी नको बनवू. गिव मी माय नाश्ता. ठीक है ब्रो, इतना तो चलता है. ही सेंटेड कॅन्डल पेटवली आहे. साईडला माझा नाश्ता रेडी आहे. लेट्स टेस्ट.
यम्मी झालाय. राहू दे. आणि मस्त. काहीच क्रेझी गोष्ट म्हणजे वसईच्या बाकी पार्ट्समध्ये लाईट आहे, ठीक आहे, लाईट आली आहे. इनफॅक्ट आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये पण लाईट आहे, पण आमच्याकडे लाईट नाही बिकॉज आमचा फेस दुसऱ्या लाईटवाल्यांकडे कनेक्टेड आहे. मला एवढा कंटाळा आलाय की मी आता घरी वर्कआउट स्टार्ट करते. लेट्स गो. गाईज 7:30 वाजले होते आणि पाऊस बंद झाला होता, ऑलमोस्ट बंद झाला होता, पण परत धो सुरुवात झाली आहे. आणि मागच्या खिडकीतून जास्त दिसतोय पण मी तुम्हाला दाखवू नाही शकत, पण खूप पडतोय, तुम्हाला आवाज येत असेल. डन विथ द वर्कआउट आणि आम्ही 4 जण कॅन्डल लावून एकमेकांकडे भूतासारखे बघत बसलोय. ही आमची कॅन्डल पेटते आणि हे आम्ही असे एकमेकांच्या समोर बसलोय. आता थोड्या वेळात आई खिचडी बनवणार आहे. आज डिनर आहे खिचडी. रात्रीचे 9 वाजले आहेत. अंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आहे मी आणि आता आम्ही लोक थोड्या वेळात जेवायला बसू. आजचा जेवायचा बेत आहे खिचडी आणि पापड. आणि अजूनपर्यंत ऑफकोर्स लाईट नाही चालली आहे. पाऊस कमी झाला आहे, पाणी पण कमी होत आहे वाटतं. आम्ही बाहेर जाऊन बघितलं नाही. त्याची इकडचं पाणी कमी झालं आहे ना. दॅट इज आवर डिनर. खिचडी. हा माझा पापड आहे. खिचडी भात आणि पापड. आज आम्ही कॅन्डल लाईट डिनर करतोय. जेवून घेऊया, भूक लागली आहे खूप जास्त. वर्कआउट केलाय मी. गाईज रात्रीचे 10:30 वाजले, तर आता आपण कॅन्डल लाईट स्किन केअर करूया. टोनर लावते. आता मॉइश्चरायझर लावूया. एकदम थोडा थोडा लावते. आता हेअर ग्रोथ सिरम लावूया. आता फायनल स्टेप म्हणजे लिप बाम. स्किन ग्लो करते काय? फ्लॅश लाईट मुळे असेल, बिकॉज दुसरी लाईट तर नाही आहे. असो बापू, पत्ते खेळूया. ऍक्च्युली आमचा प्लॅन होताच. बिया काढणार होतात ना तुम्ही? मला असा हात लावला. क्यूट. हे किती भाजला, गरम लागला, गरम लागला. क्यूट क्यूटच्या हातात गरम लागला. काहीच आमचे पत्ते खेळून झालेत. ऑलमोस्ट 11:30 वाजलेत. मी ही कॅन्डल घेऊन आज जाते. आई ऑलरेडी झोपली आहे आणि वी ट्राय टू स्लीप. 11:30 वाजता तर झोप येत नसते मला तरी. ऍटलिस्ट साईडला मला दिसत नाही. ठेव कुठे ही कशाला मग ठेवायला तर पाहिजे, लगेच थोडी झोपणार. टेबलवर ठेव तिथे. हमारा आखरी सहारा इज दिस कॅन्डल. अजून एक आहे ना अशी आहे? अजून एक आहे. गाईज आता गुड नाईट होऊया. बघूया उद्या सकाळी तरी लाईट येते का. सी यू टुमॉरो मॉर्निंग. सो गाईज इट इज 8th जुलै आणि सकाळचे 8 वाजलेत आणि आत्ता जस्ट लाईट आली आहे. भाई आम्ही कशी रात्र काढली आहे. म्हणजे एकदम मच्छर चावत होते, पाऊस पण पडत होता थोडा थोडा आणि आम्ही सुद्धा वळवळ करतोय की अरे भाई लाईट नाही. झोप नव्हती लागत आणि कशी झोप लागली होती. मग मी परत सकाळी उठले. मग परत सकाळी असं मच्छरची अगरबत्ती वगैरे लावून परत झोपले. आणि आता असं झालं की काहीतरी असा आवाज आला आणि फक्त डोळे उघडले आणि फॅन फिरायला लागला. बाय सो सिनेमॅटिक, सो ड्रामॅटिक. बट हां, पाणी थोडंसं उतरायला चालू झालं आहे आय गेस. मे बी मी एखादा व्हिडिओ टाकेन पाणी कसं आहे.
बट दॅट वॉज इट. नो लाईट, नो नेटवर्कवाला काइंड ऑफ नुसता पाऊसवाला व्लॉग. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.